नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आरोही विचार करत असते, बाबांनी मलाच पुण्याहून 5 गणपतीला पाठवले होते आईला भेटण्यासाठी, परंतु बाबा हे आता माझं ऐकतील का, असा विचार करून ती देवाकडे प्रार्थना करू लागते व ती अतिशय दुःखी झालेली असते. त्यानंतर आपण पाहतो हळदीचा कार्यक्रम असतो आणि तेव्हा आरोही उष्टी हळद घेऊन येते. त्याच वेळी इरावती ही आजीला बोलते, तू काय एवढी खुश होऊ नकोस, ती उष्टी हळद ही अक्षयची नाही तर ती साईची आहे. साईची उष्टी हळद ही रमाला लागणार आहे. आणि त्याच वेळेस आपण पाहतो स्वराचा बॉयफ्रेंड हा धावत त्या ठिकाणी येतो आणि त्याचा धक्का हा आरोहीला लागतो. त्याच वेळेस आरोहीच्या हातातील भांडी उडते आणि ती सरळ जाऊन रम्याच्या डोक्यात पडणार. तेव्हा अक्षय हा धावत जाऊन रमाला आपल्याजवळ ओढतो. रमाला आपल्याजवळ ओढल्यामुळे अक्षयच्या गालाची हळद ही रमाच्या गालावर लागते आणि तेव्हा आरोही अतिशय आनंदित होते. ती बोलते, वा, बाबाची हळद ही माझ्या आईला लागली. आणि तेव्हा स्वरा देखील आनंदित होते. तर इरावतीचा चेहरा पडतो. आजीही इरावतीला बोलते, आता रमा ही अक्षयचीच होणार. तू काय तर देवाला जरी आला तरी हा त्या दोघांना वेगळे करू शकणार नाही. मुरंबा या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.